पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चिंगी ये बघा लवकर। आले बाबा। अहो चल चिंगे लोकांच्या पिशवीला हात लावायचा नाही। ठेव ठेव। काय ग काय बघतेस बघू? चिंगी कुणाच्याही पिशवीमध्ये असा हात घालायचा नसतो असं वर्षा तू तिला सांग। हात लावायचा नाही। राहू देव राघवराव, आमचा टग्या पण असाच आहे, लहान आहे ना ती। पण चिंगे काय शोधत काय होतीस त्यात? आबा तुम्ही आज खड्याचे लाडू नाही आणले? खडे नाही बेटा, खडखडे लाडू। खडखडे लाडू। मागच्या वेळी मी आणले होते, तुला आवडले होते ना? हो हो मला पण आवडले होते। पण चिंगी तुला आधी हे जेवण संपवावं लागणार, त्यानंतरच तुला आजोबा खडखडे लाडू देणार। बघा आनंदीने किती छान जेवण बनवलं। ये जेवायला ये, बस माझ्या बाजूला, मी भरवतो ये बस। भाजी आनंदी मस्त झालंय का जेवण? आबा बबन काय गेलो? अगो तो आता जेवलो ना, वाईच पायच मोकळे करून येतोय म्हणून गेलो खाली। माहित आहे ना गावात त्याला लवकर झोपूची सवय नाही, आणि गावात रातभर ती भूता आणि बबन दोघाच उशिरा फिरत असत। आबा झोप लागत ना? तुका माहित आहे आता गावात शेताची राखण करताना त्या पिंपळाच्या पारावर झोपत होते मी। हा आता ह्या तुझ्या मऊ गादीवर झोप लागत का नाही तर कसा सांगू? की पांघरुणा ठेवलंय, थंडी लागली तर। हा आणि ह्या पंख्याचा बटन बंद करूच असलो तर गे बाय माझे पाणी नाही आणलंय मी। आबा आणतंय, हा पाणी आणते। गुड नाईट रमा। अरे राघवराव, तुम्ही बाहेर झोपायची गरज नाहीये, तुम्ही आज झोपा ना। आबा तुम्ही आज पहिल्यांदाच आमच्या घरी मुक्कामाला आलात, म्हटलं छान तुमच्याशी गप्पा मारत मारत म्हणून म्हटलं इथे झोपेन। तर तुम्ही संकोच अजिबात करू नका, अगदी स्वतःचं घर समजा। आबा पाणी ठेवते। आनंदी, राघवराव रोज बाहेर झोपतात काय? आबा पाणी ठेवलंय, हा आणि ह्या पंख्याचा बटन कळला ना? हा हा झोपा। आई आबाने इथे का बोलवलंस तू? काळजीने बोलवून घेतलं। तू बघतोयस ना तिचं वागणं, बघतोयस की नाही वागणं? मग मला पण तिच्याबद्दल तक्रार नाहीये, पण शेवटी तिच्या बाबांना पण कळलं पाहिजे ना की हिचं वागणं काय आहे बुवा, म्हणून बोलवलं।
म्हणून आनंदीला तू घराबाहेर काढायला निघालीस? आनंदी, राघवराव रोज बाहेर झोपतात काय? कोळी घेऊची वेळ झाली आहे, काय करू? कोणाक सांगायचा? काय महत्वाचं वाचत होते. माफ करा. आनंदी, चहा घे का जरा. संपलेल्या गोळ्यांचा पाकिट कसं आणलंय मी? राघवा ऐक ना, तू चहा सांगणार असशील आणि तुला मिळणार असेल तर मलाही सांगशील का रे घोटभर. आनंदीचे बाबा, तुमचाही चहा सांगू ना. हा, आनंदीच्या बाबांचा पण चहा सांग. आई, अरे नाही म्हणजे 8 वाजले अजून उठली नाही, तर ह्याने सांगितलं उठेल असं म्हटलं. रोज सकाळी लवकर उठते ती, आज थोडासा उशीर झाला, काय फरक पडतो? ठेवा, लाडवून ठेवा. आबा, काय झालं? नाही, काय नाही. अहो, काही हवंय का मला सांगा. आबा, तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय. सांगा, मला सांगा काय हवंय. हा आबा, मला सांगा. मीच करते बाई चहा. काय गुडघ्यानी जमत नाही ना माझ्या, म्हणून म्हटलं होतं. पण जाऊ दे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि स्वतः केल्याशिवाय चहा काही मिळत नाही. करते. आबा, काय झालं? नाही, आनंदी अजून उठली नाहीये ना. तुम्ही याची वाट बघत होतो. म्हटलं तुम्ही आलात की तुम्हाला सांगावं. मी जरा खाली जाऊन येतो. खाली कशाला? काही आणायचं होतं का? मी आणतो. काल घाईघाईत येणं झालं ना, आणि तसं थांबायचं पण ठरलं नव्हतं. ते गोळ्या संपलेल्या त्याचंच पाकिट घेऊन आलो, ते लक्षात नाही आलं. गोळ्या नाही घेतल्या तर बीपी वाढेल. एवढंच ना, मी आणून देतो. थांबा. नाही नको, मी जातो ना खाली, मी आणतो. नाही, मी आणतो ना. थांबा तुम्ही. अहो नाही राघवराव, ऐका ऐका माझं, मी आणतो. हे बघा, हे तुमच्या मुलीचं घर आहे, कोणा परक्याचं नाहीये. काय एवढा संकोच करताय तुम्ही? मी आणतो. अजून काही आणायचंय? नाही. बरं, आणतो मी लगेच. आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय? बऱ्याच दिवसांनी येणं केलं. नाही, ते आनंदीची तब्येत बरी नाही ना, त्याच्यामुळे. हो, गरबा खेळून दमली असेल ना बिचारी. कळले आम्हाला सगळे प्रताप तिचे. छान चालू आहे तुमचं. असाच संसार करा. हा, मी म्हणत होतो की मी खाली चाललोच होतो, तर काही आणायचं असेल तर आणतो. शेरभर शरम मिळते का बघा, येताना घेऊन या. हा, काही नाही, आम्हाला तुझ्याकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा नाही. या आता. अहो मी फोडणी टाकली आणि कळलं की संपलेत पोहे. मी आणतो ना, मी आणतो, लगेच आणतो. असे काय बघताय? काय म्हणजे? तुलाही आत्ताच बाहेर यायचं होतं? पोहे संपलेत म्हणे. त्याच्यासमोर सांगायची काय गरज होती? अगं, आपण आपलं बघून घेऊ. त्याला काढू दे त्याच्या बायकोची आजारपणा.
बायको तुझी काय अवस्था आसात हे म्हाका कळता. लगीन होऊन तू हैसर इलस, कोणच ना ओळखीचा ना पाळखीचा, पण तू सगळ्या परिस्थितीक जुळवून घेऊचो प्रयत्न केलस आणि आज ना उद्या या सगळ्या तू जुळवून घेतलस, सगळ्यांची मना जिंकतलस. माहिती माका या सगळ्यात तुझी होणारी होरपळ या तुझ्या बापाशीक नाही कळणार तर कोणाक कळणार गो. या घरात काय चालला, कोण तुझ्या वांगडा कसा वागता, या सगळा मी माझ्या उड्या डोळ्यांनी बघलंय गो. तुझ्या मनाची घालमेल, दडपण तू किती जरी लपवूचो प्रयत्न केलंस ना तरी पोचता हा सगळा माझ्यापर्यंत. सकाळी सकाळी चहाच्या वेळी बरी टपकलीस. तुझ्या हातचा चहा पिणं आज नशिबातच होतं माझ्या. आई पण हा तिसरा कप कोणासाठी ग? तुझ्या सुनेसाठी चक्क चहा बनवलास तू? सुनेच्या बाबांसाठी. सून झोपलीये. का? आनंदी का झोपलीये? बोलू नको मोठ्यानी, ओरडून गेला माझ्या अंगावर. तो बाहेर गेलाय ना? हे आहेत ना. हा, उठली का हो आनंदी? म्हणजे अजून झोपलीच आहे. हो. वर्षा, आपलं घड्याळ पुढे आहे का ग? नाही. का ग? पावणे 9 वाजले ग. मग काय, इतका वेळ झोपणं बरं दिसतं का बाईच्या जातीला? बरोबर आहे ना? मी बघायला गेलो होतो पण ती गाढ झोपली होती, उठवावं असं नाही वाटलं. असू दे असू दे, झोपू दे लेकीला. मी काही नाही बाई बोलणार. मी बोललो तर माझं तोंड दिसतं ना. चहा घ्या, गार होईल, परत गरम कोण करणार? माझ्याच्या नाही बाई होणार. हो. आई हे काय? चहा केलायस की बासुंदी? बासुंदी करेन तर गुलाबजामचा पाक करेन. तुला काय नशीब समज केलाय? पी मुकाट्यानं. काय रे बबल्या, काय केलं? अरे सांगून जायचा ना. आबा या आणायला गेलता. काय आया? ते नाक्यावर पोळी भाजी केंद्र असा ना, तिथून मी सगळ्यांसाठी उपमा आणले. सकाळी सकाळी आपल्या आनंदीला त्रास नको म्हणून. राजा बबन, खरंच रे किती करतोस रे मानलेल्या बहिणीसाठी. वर्षा उचल तू उपमा. तू काय चर्चेत आली आहेस? घे घे. आहे का चमचा? ग बाई, बरं झालं. चल घे वर्षा घे. आबा या घ्या. रवांदे काय नको? माहिती असं ना बीपीच्या गोळ्या खायच्या तुया. या घे. अरे तू गोळी घेऊन येलं? माका माहित असा तू येताना गोळीवर नाही आणला असता. घे आता, आता उगाच बीपी वाढाय नको. आता इथं बीपी वाढणारी माणसा बरीचा. वा वा, सुरेख आहे उपमा. अगं हा माणूस रोज आपल्या दारावर यायचा, आपल्याला काही हवं नको हे विचारायला. आपल्याला काही नकोय त्याच्याकडून, अपेक्षाच नाहीये. पण रमाचे आई बाबा म्हणून इतक्या दिवसात आलाय का तो दारावर? आपला जीव गेला ना तरी आपल्याला तो काही आता विचारणार नाहीये. मग त्याने आणलेल्या पोह्याचे उपकार कशाला हवेत आपल्याला? घ्या आता यांचे उपकार घ्या. अहो चुकलं माझं, पण आता राहू दे. हा हे पोहे ठीक आहे. अरे हे पातळ पोहे आहेत. पोहे करायला जाडे पोहे लागतात. हे चिवड्याचे पोहे आहेत. अरे ते आबांचं औषध घेण्याच्या नादात ती गडबड झाली. तरी मी सांगत होतो याला काही सांगू नकोस म्हणून. मुद्दाम करतोयस ना हे सगळं? आम्हाला मदत करतोयस की मनस्ताप देतोयस तेच कळत नाहीये. तू ना आता इथे येतच जाऊ नकोस. तसाही
तुझा आणि आमचा आता काही संबंध नाहीये. रमासोबत हे नातंही संपलंय. अरे हा, तुझे नवीन सासरे आलेत ना, त्यांची जाऊन सेवा कर. हा जा, चल घातमध्ये. आबा, हे जरा अतिच होतंय. म्हणजे काय, आमच्या घरात पण लहान मुलगी आहे ना, आणि लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात. आता आनंदी इतका वेळ झोपली आहे म्हटल्यानंतर आमची चिंगी पण उठली नाही बघा. अहो 9-9 वाजेपर्यंत झोपणं बरं नाही हो, हे दारिद्र्याचं लक्षण आहे. बघा ना, जरा उठते का बघा ना आनंदी. आबा थांबा तुम्ही. आई, तुझं अजून तेच चाललंय? राघवा, अरे 9 वाजले म्हणून बोलते रे मी. मग काय झालं? आनंदीमुळे तू 8 वाजता उठायला लागली असाई. पण आठवतंय तुला, आनंदी जेव्हा नव्हती तेव्हा मी ऑफिसला असताना सुद्धा तुझी सकाळ झालेली नसायची. आनंदी सून असली म्हणून सगळं तिनेच करायला पाहिजे असं नाही अजिबात. आबा, घ्या तुमच्या गोळ्या. हे पोहे खाली द्यायचे होते म्हणून थोडा उशीर झाला. हे घ्या. अजून सुरूच आहे यांचं. बबनने आणल्या मगाशी गोळ्या. म्हणजे मला एवढा उशीर झाला? हो, जसं त्यांच्या मुलीला उठायला उशीर झाला. तू म्हणतोस तुझ्या बायकोला झोपू द्यायचं तर झोपू दे, माझं काहीच म्हणणं नाही. पण ही कामं कोणी करायची घरातली? मला नाही रे बाबा जमत आहे, माझं हे असं आहे. मी आलो सर. हा सर. सर नाही, मी फाईल रेडी करून ठेवली आहे, पण सॉरी मला यायला जमलं नाही. नाही, माझी मिसेस नाही सर, मी एक्सक्यूजेस देत नाहीये, खरंच सांगतोय. ती हो, ती रिकवर होते आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. ह्यापुढे पुन्हा असं होणार नाही. प्लीज आजच्या दिवस. येस येस सर. येस सर. नाही जमत आहे मला नाही जमत आहे. मी काहीच करू शकत नाहीये. मी सगळ्याच बाबतीत कमी पडतोय का? मी आपलं चिंगी, आनंदी, तुझे आई बाबा, आनंदीचे वडील, मी कोणाच्याच बाबतीत नाही. तुला खूप मिस करतो रमा. राघव, अजूनही तसाच आहेस रे. काही झालं की रमा रमा हाक मारायची. अगदी केसच्या बाबतीत सुद्धा. रमाला काय कळतंय त्यातलं तरी विचारायचास. रमा, कसं करू? बायको म्हणून तुला माझा आधार वाटायचा. आज सुद्धा आयुष्यातली गणित चुकली ना तरी तुला माझी आठवण येते. खरंच खूप बरं वाटतं. रमा, तू होतीस ना तेव्हा कुठलंही संकट येऊ दे, कुठलीही अडचण येऊ दे, राघव कशाला काळजी करतो, मी आहे ना तुझ्या सोबत. तुझं हे वाक्य सुद्धा खूप बळ द्यायचं मला. आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. माझ्यामुळे तुझ्या आई वडिलांना त्रास होतो. आनंदीच्या वडिलांचा मानही राखू शकत नाही. आई आणि वर्षा अशा काही वागतात की त्याचा आनंदीला फक्त त्रास होतोय. ती प्रयत्न करते सगळ्या गोष्टी सावरण्याचा, पण तिला नाही जमत आहे. ती तुझ्या इतकी स्ट्रॉंग नाहीये. घाबरून जाते ती, कावरी बावरी होते. रमा, तू असतीस ना तर तू तुझ्या आई वडिलांच्या डोळ्यात कधी पाणीच होतील नसतास. आई आणि वर्षा ज्या काही वागतायत त्यांच्या पद्धतीने का होईना तू त्यांना समज दिली असतेस. आता आनंदी बेडरूम मधून बाहेर यायलाच तयार नाही. ती इतकी घाबरली, तू तिला बेडरूम मधून बाहेर काढला असतास, धीर दिला असतास तिला. रमा,
तू असतेस तर मी असते तर असं काही झालंच नसतं राघव. या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. या जरवरतीच सगळं घोडं येऊन थांबतंय. आत्ता मला शक्य असतं ना तर तुला मिठीत घेतलं असतं आणि शांत केलं असतं, पण आता नाही ते शक्य. ऐकतेस ना रमा? राघव,